मुंबईमध्ये आता श्वास घेणं ही धोकादायक बनत चाललंय, कारण मुंबईतली एक दोन नाही तर तब्बल 12 ठिकाणं ही प्रदूषणाच्या दृष्टीनं डेंजर झोनमध्ये आहेत। तर सर्वाधिक प्रदूषित शहर असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय। उपाययोजनांचे दाखले देऊनही मुंबई आणि राज्याची हवा का बिघडतीये, बघूया। मुंबईची हवा बिघडली। मुंबईतली तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोन मध्ये। मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात। राजधानी मुंबईतली हवेची गुणवत्ता खालावली। मुंबईतली तब्बल 12 ठिकाणं हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत डेंजर झोन मध्ये आहेत। या ठिकाणी मोकळा श्वास घेणं हे सिगारेटचा धूर छातीत भरून घेण्याच्या धोक्यापेक्षा कमी नाहीये, कारण या 12 ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अति धोकादायक पातळीच्याही खाली गेलीये। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बोरिवली पूर्व, भायखळा, चेंबूर, देवनार, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, खेरवाडी बांद्रा पूर्व, मालाड पश्चिम, नेव्ही नगर कोलाबा, सिद्धार्थनगर वरळी, या 12 ठिकाणांवरची हवा ही अति धोकादायक बनलीये। 80% सगळ्या बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन चालू आहे। जरी त्यांनी साईडहून पार्टिशन जरी लावले असेल, पण तरी पण ते धुळीला का पार्टिशन असलं तरी ते हवेत ते गाडी गेली का तो परत त्यांचे डंपर बाहेर जातात। सगळ्यात मोठी धूळ कशी, डंपर निघतात चिखलातून बाहेर, ते ओलावा घेऊन बाहेर निघतात, पण ते ज्यावेळी तो चिखल रोडवरचा सुकतो त्यावेळी ती माती होते आणि त्याच्यावरून इतर गाड्या गेल्या का ती धूळ तयार होते। या धुळीचा खूप त्रास आहे। सगळीकडेच आता खोदून ठेवलेलं आहे, गाडी चालवताना किती त्रास होतो ते आम्हालाही माहिती आहे आमचं, पण तरी पण मास्क घालतो, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मास्क घालायला। वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये मुंबईच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली। इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इतक्या गंभीर हवा प्रदूषणाच्या संकटाला सामोरी जातीये। मुंबईकरांना स्वच्छ आणि ताजी हवा जर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला जसं कन्स्ट्रक्शनच्या फ्रंटवरती मुंबई महानगरपालिकेने जो काही एक चांगली कारवाई करताना दिसून येत आहेत, त्याच पद्धतीनं आपल्याला ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्रीज आणि बाकीचे जे डिपार्टमेंट्स आहेत, वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट असेल, एक सर्वसमावेशक अशी एक युद्ध पातळीवर एक कॅम्पेन किंवा मोहीम हाताशी घेऊन यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे। तेव्हाच खऱ्या अर्थानं मुंबईकरांना श्वास घेण्यासाठी एक संधी मिळेल। मुंबई कायमच तिच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखली जाते, मात्र औद्योगिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रात नंबर 1 असणाऱ्या मुंबईनं प्रदूषणातही आता अव्वल स्थान पटकावलं। मुंबईसह महाराष्ट्रातली 18 शहरं सर्वाधिक प्रदूषित शहरं ठरली आहेत। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा राज्य सरकार, महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार केला जातोय, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाहीये। याउलट समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललीये। यामुळे उपाययोजनांचे केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा ठोस उपाय करण्याची गरज निर्माण झालीये। महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभागाचं सुद्धा या मुंबईतल्या अभूतपूर्व हवेच्या संकटाकडे दुर्लक्ष होतंय, अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते। आणि म्हणूनच मुंबईकरांनो, जर मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडणार असाल तर सावध व्हा, कारण ही मोकळी हवा तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते। कॅमेरामन नितेश सोनवणेसह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई।